कधी मजेसाठी तर कधी नैराश्य आलं म्हणून दारूचा ग्लास हातात घेतलेले अनेक जण आपण पाहतो। तरुण पिढी यात मागे नाहीये। मात्र आता याच पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणानं दारूच्या मुद्द्यावरनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। या तरुणाचं म्हणणं नेमकं काय आहे आणि हा तरुण थेट उच्च न्यायालयात का गेलाय पाहूयात। दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाचा इशारा द्यावा। तरुणाची न्यायालयात याचिकेद्वारे मागणी। न्यायालयाकडून याचिकेची दखल। भारतामध्ये तरुणांचं प्रमाण जास्त आहे। आपली लाईफस्टाईल दिलखुलास जगायची हे या नव्या पिढीचं सूत्र। मग पार्टी खाणं पिणं आलंच। कधी मौजेसाठी तर कधी काही कारणांमुळे दुःखी झालेले दारूचा आधार घेताना दिसतात। अनेकदा पार्टीजमध्ये दारू घेणारे तरुण तरुणी दिसतात। पण एका 24 वर्षीय यश चिलवार या सजग तरुणानं उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय। देशात सध्या कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। तरुण पिढी दारूच्या आहारी जाते। सर्व दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाचा धोक्याचा इशारा देणारे संदेश छापले जावेत अशी मागणी यश चिलवार या तरुणानं केली आहे। याचिकेत काय म्हटलंय पाहूया। सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटांवर कर्करोगाचा इशारा असतो। त्याचप्रमाणे अल्कोहोलच्या बाटल्यांवर धोक्याचा इशारा द्यावा असं त्यानं याचिकेत म्हटलंय। कर्करोगाच्या इशाऱ्यामुळे दारूचं सेवन करणाऱ्यांचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल असंही त्यांनी म्हटलंय। जागतिक आरोग्य संघटनेनं अल्कोहोलला गट 1 सर्वात जास्त धोकादायक म्हणून वर्गीकृत केलंय। शासकीय पातळीवर अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे असंही त्यानं याचिकेत म्हटलंय। दरम्यान या याचिकेची न्यायालयानं दखल घेत राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे। या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। त्यावेळी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला प्रतिवादी करण्याचे आदेश दिले। तसंच केंद्रीय अन्न आणि औषध प्रशासन विभाग, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत। आता हे विभाग आपली काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।